रविवारचा दिवस, मस्त पाऊस, मरीन लाईन्सचा तो समुद्र, त्याचा नेहमीचा फ्लर्ट, रोमॅन्स आणि हातात हात घेऊन दिलेली ती वचनं. खूप प्रेम करते मी त्याच्यावर आणि कदाचित तोही. आम्ही नेहमीप्रमाणेच क्वालिटी टाइम स्पेंड करून घरी परतत होतो. मला ना तो ट्रेन मध्ये इतका सुरक्षिततेने पकडायचा ना, खूप सिक्युअर वाटायचं मला. असं अगदी घट्ट मिठीत धरून ठेवायचं तो मला. म्हणूनच कदाचित खूप विश्वास ठेवायचा मी त्याच्यावर. असो, थोड्या वेळातच गाडी ठाण्याच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मला लागणार होती आणि गाडी लागल्यावरच चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची इतकी घाई, या गदारोळात झालेली ती गर्दी आणि याच गर्दीत मला आलेला तो अनुभव, जो कदाचित बऱ्याच मुलींना आला असेल. तो अनुभव, तो क्षण मन थक्क करणारा तर होताच, पण त्याच सोबत त्याने दिलेल्या वचनांची, त्याच्या प्रेमाची परीक्षा घेणारा होता. काय करणं अपेक्षित होतं त्याने? जर कोणीतरी नालायक येतो, त्याच्या गर्लफ्रेंडला चुकीचा स्पर्श करतो, मी माझ्या डोक्याचा भुगा होऊनही स्वतःला सावरते. त्या नालायकाची वकवकलेली नजर अचूक ओळखून मी त्याच्या लक्षात आणून देते. मला शांत करायचा प्रयत्न करतो. मी तुला नजर त्याची लक्षात आणून का देते? तर तू त्याला खेच, त्याचे धिंडवडे काढ, त्याला मार, त्याला शिव्या घाल. पण याउलट तू काय करतोस? तर मला शांत करण्याचा प्रयत्न करतोस. अरे मूर्ख आहेस का तू? मी खरंच सुरक्षित होते का रे तुझ्या मिठीत? की मी अतिविश्वास ठेवला तुझ्यावर? की माझ्यावरचा विश्वास कमी पडला? पण मी तरी का वाट बघत बसले तुझ्या रिॲक्ट होण्याची? पायातली चप्पल काढून तरी भिरकावू शकले असते ना त्या हरामखोराकडे. का नाही केलं मी असं? कोण चुकतंय? मी जी स्वतःसोबत वाईट होऊनही दुसऱ्याच्या रिॲक्ट होण्याची वाट बघत बसले म्हणून? की माझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणण्याची वचनं देता देता माझ्यासाठी त्या नराधमाचे हातपायही तोडू न शकणारा माझा हा बॉयफ्रेंड, तो नालायक निघून गेला उजळ माथ्याने ट्रेनला लटकत. कदाचित पुढच्या स्टेशनवर तो दुसऱ्या मुलीसोबतही हेच करेल. तो गर्दीचा फायदा नव्हता घेत. तो फायदा घेत होता ते त्या आमच्यासारख्या शंड मानसिकतेचा. जोपर्यंत ही शंड मानसिकता सोडून दुसऱ्याच्या मिठीपेक्षा स्वतःच्या मुठीवर विश्वास ठेवणार नाही ना, तोपर्यंत हे असं सगळं घडणं थांबणार नाही. गरजेचं रिॲक्ट होणं खूप गरजेचं आहे.